झालो, तुझ्या पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो, प्रभू मी धन्य धन्य झालो. शब्द हे माझे आज पुरे, स्तुती तुझी गाया. लाभू दे प्रभू तुझी कृपान, असो तुझी माया. तुझ्या कृपेचा याचक होऊन दारी तुझ्या आलो, दारी तुझ्या आलो. प्रभू मी धन्य धन्य झालो, प्रभू मी धन्य धन्य झालो. मत्तेकृत शुभवर्तमानांतून घेतलेले वाचन. जे आत्म्याने दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाचे मुले म्हणतील. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हे प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. सगळ्यांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. जेव्हा जेव्हा तुम्ही क्लास बघत असाल, सकाळी बघत असाल तर गुड मॉर्निंग, दुपारी बघत असाल तर गुड आफ्टरनून, आणि संध्याकाळी जर बघत असाल तर गुड इव्हनिंग. रात्री बघू नका, कारण झोप येईल आपोआप, त्यामुळे गुड नाईट बोलत नाही. तर आज आपल्याला विषय दिला गेलेला आहे आपल्या चिंतनासाठी किंवा आपल्या अभ्यासासाठी. तो विषय म्हणजे एझेकिएलचं पुस्तक. आणि एझेकिएलच्या पुस्तकावर मी तुम्हाला एक जनरल आउटलाईन जी आहे ती तुम्हाला देणार आहे, कारण या पुस्तकाचं प्रत्येक चॅप्टर घेऊन, प्रत्येक अध्याय घेऊन खोलात जाणे तरी शक्य नाही आहे. ते थोडं अशक्य आहे या दिलेल्या वेळात. त्यामुळे जेवढी आपल्याला माहिती घेता येईल किंवा जेवढं आपल्याला शिकता येईल एझेकिएलच्या पुस्तकाविषयी, तेवढं आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. एझेकिएलचं पुस्तक जे आहे ते पुस्तक विविधतेने भरलेलं असं पुस्तक आहे. एक आगळं वेगळं पुस्तक आहे. असं पुस्तक ज्याला एस्कॅटॉलॉजिकल बुक्स म्हणतात, किंवा जे एखाद्या दृष्टांताविषयी बोलत असतात, आगळ्या वेगळ्या जगावेगळ्या दृष्टांताविषयी बोलत असतात, असं बोलणारं हे एझेकिएलचं पुस्तक आहे. बायबलमध्ये 3 पुस्तकं अशी आहेत की ती थोडी जगावेगळ्या गोष्टींविषयी बोलतात. एक म्हणजे एझेकिएलचं, दुसरं म्हणजे डेनियलचं, आणि तिसरं म्हणजे प्रकटीकरणाचं, नव्या काळातील प्रकटीकरणाचं पुस्तक. तर त्याच्यामधीलच एक पुस्तक म्हणजे एझेकिएलचं पुस्तक. आता या एझेकिएलच्या पुस्तकाविषयी बोलण्या अगोदर थोडंसं आपण एक बॅकग्राऊंड घेऊया. कदाचित तुमच्या अगोदरच्या क्लासेसमध्ये तुम्हाला ती बॅकग्राऊंड देण्यात आली असेल, तरी मी पुन्हा एक उजळणी म्हणून आणि आजचा जो क्लास आहे तो प्रॉपर सेटिंगमध्ये घालण्यासाठी, व्यवस्थित त्याची बॅकग्राऊंड समजण्यासाठी, एक फ्रेम तयार करण्यासाठी एक थोडीशी बॅकग्राऊंडची मी थोडी उजळणी करतो. मी पॉवर पॉईंट्स तयार केले आहेत. तुमच्या स्क्रीनवर ते पॉवर पॉईंट्स तुम्हाला दिसतील. तर एझेकिएलचं पुस्तक जे आहे हे पुस्तक, तुम्हाला माहिती आहे की बायबल हे 3 भागामध्ये डिवाइड केलं गेलेलं आहे. जुना करार 3 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. तनक, ती म्हणजे तोरा. या तोरामध्ये कायद्याविषयी देण्यात आलेलं आहे. जे देवाने माणसाला कायदे दिले आणि जे हिब्रू लोकांचे धार्मिक कायदे होते, ते सर्व कायदे
या तोरा पुस्तकात दिली गेलेली आहेत आणि बायबलची पहिली 5 पुस्तके जी आहेत ती 5 पुस्तकं या तोरामध्ये येतात. दुसरा भाग जो आहे बायबलचा तो म्हणजे नाबीम. नाबीम म्हणजे संदेष्टे. संदेष्ट्यांची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं या नाबीम भागात येतात. संदेष्ट्यांच्या कार्याविषयी, संदेष्ट्यांच्या संदेशाविषयी, संदेशांनी जो देवाचा संदेश लोकांपर्यंत आणला तो या नाबीम पुस्तकात दिला गेलेला आहे. आणि तिसरा भाग जो आहे तो केटुबीम. केटुबीम म्हणजे इतर लेखन जे आहे, उदाहरणार्थ स्तोत्र संहिता म्हणा किंवा बुक ऑफ विजडम, नीतिसूत्रे म्हणा, ही सगळी जी दिली गेली इतर लेखन जे आहे ती गीतरत्न, ही लेखनं जी आहेत ती केटुबीम या भागात येतात. याविषयी तुम्हाला माहिती दिली गेली असेल. आता आपला विषय जो आहे तो एका संदेष्टाविषयी आहे. तर हे संदेष्टे नक्की कोण आहेत? संदेष्टे म्हणजे फक्त भविष्य सांगणारे नाहीत. केवळ कधी कधी आपण जेव्हा संदेष्ट्यांचा विचार करतो तेव्हा आपल्याला वाटतं की संदेष्टे म्हणजे भविष्य सांगतात, भविष्य वर्तवितात. परंतु संदेष्ट्यांचं उद्दिष्ट ते नव्हतं, त्यांचं मुख्य कार्य ते नव्हतं. तर संदेष्टे कोण? संदेष्टे जे देवाचा शब्द लोकांपर्यंत पोहोचवणारे माणसं, व्यक्ती, देवाने निवडलेली व्यक्ती. कशासाठी? की देवाचा संदेश जो आहे, देवाचा मेसेज जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी ज्यांना निवडलं गेलं त्यांना संदेष्टे म्हणतात. म्हणजे एक प्रकारे देव आणि माणसं याच्यामधील जे मध्यम होते, जे मध्यस्थ होते, त्या मध्यस्थांना संदेष्टे असे म्हणतात. आता अनेक लोक संदेष्टे होण्याचे दावा करतात. आम्ही संदेष्ट आहोत, आम्ही देवाच्या नावाने आलो आहोत. परंतु खरा संदेष्टा कोण? या बाबतीत 7 वैशिष्ट्य आहेत. ती 7 वैशिष्ट्य जस्ट तुम्हाला मी वाचून दाखवतो, जेणेकरून हे एक प्रकारे टेस्ट आहे, संदेष्ट्यांची टेस्ट आहे की या 7 कॅटेगरीमध्ये ते जर बसत असतील तर मग आपण त्यांना खरा संदेष्टा म्हणू शकतो. तर प्रथम म्हणजे खरे संदेष्टे जे आहेत त्यांना देवाने बोलावलेलं असतं. स्वतःची इच्छेने ते पुढे आलेले नसतात की मला संदेष्टा व्हायचं असं नाही. खूपदा या संदेष्ट्यांची इच्छा नसते मला संदेष्टा व्हायचं आहे, पण देवाने बोलावलेले आहेत म्हणून ते पुढे आलेले असतात. दुसरी गोष्ट म्हणजे खऱ्या संदेष्ट्यांना बायबलचे देवाचा शब्द पसरवण्याची सक्ती होती. म्हणजे त्यांना ऑप्शनच नव्हतं की मला संदेश द्यायचा नाही, हे ऑप्शनच नव्हतं. संदेश देणे त्यांच्यावर जबरदस्ती होती. एक प्रकारे एक आंतरिक जबरदस्ती, देवाची जबरदस्ती होती. खूपदा त्याने त्याच्याशी भांडायचा प्रयत्न केला, नाही मला नाही संदेश व्हायचं, मला देवाचं कार्य नाही करायचं, मी सुखी आहे, मी माझ्या जीवनात सुखी आहे, असं त्यांना अनेकदा वाटायचं. परंतु त्यांना दुसरं कोणतं ऑप्शनच नव्हतं. त्यांना देवाचा संदेश पसरवणं त्यांच्यावर एक प्रकारची सक्ती होती. तिसरी गोष्ट म्हणजे खरे संदेश हे देवाच्या नावाने आलेले, स्वतःच्या नावाने नाही, स्वतःची मी पुढे करण्यासाठी ते आलेले नव्हते, तर देवाच्या नावाने आणि देवाचा संदेश. त्यामुळे त्यांचे संदेश जे आहेत ते परमेश्वर देव तुम्हाला असं सांगतो किंवा खरा परमेश्वर तुम्हाला असं सांगत आहे किंवा मी देव परमेश्वर तुम्हाला सांगतो, अशा प्रकारे त्यांचे संदेश सुरू होतात, कारण ते देवाच्या नावाने आलेले असतात. आता त्यांनी संदेश देताना चौथी गोष्ट म्हणजे हे संदेश देताना त्यांची कल्पकता वापरायचे, त्यांची क्रिएटिव्हिटी वापरायचे. एक स्टेरिओटाईप भाषण द्यायचे असं नाही. कधी कधी स्वतःच्या जीवनाच्या उदाहरणाने, आपण एजिकलच्या बाबतीत ते बघणार आहोत, स्वतःच्या जीवनाच्या उदाहरणाने कधी खूपदा ते संदेश द्यायचे. नंतर संदेश आहे तो खरोखरच देवाचा आलेला आहे हे दर्शविण्यासाठी त्यांना देवाने शक्ती दिलेली, चमत्कारिक शक्ती दिली, दैवी शक्ती दिलेली. म्हणजे खूपदा अनेकदा संदेश देताना हा संदेश देवाकडून आलेला आहे याचा पुरावा म्हणून ते चमत्कार त्याच्याबरोबर करायचे. चमत्कार फक्त नावाला किंवा स्वतःची शक्ती दाखवण्यासाठी नाही, तर दिलेला संदेश हा खरा संदेश आहे हे दाखवण्यासाठी ते चमत्कार करायचे. 6वी गोष्ट म्हणजे त्यांच्या ठाई भ्रष्टाचाराविरुद्ध, लोकांच्या पापाविरुद्ध, वाईट गोष्टींविरुद्ध लढण्याचे धैर्य होतं. आणि या वाईट गोष्टी, हा भ्रष्टाचार कोण करतं हे महत्त्वाचं नव्हतं. ज्या व्यक्ती, मग तो राजा असो किंवा रंक असो, कोणीही भ्रष्टाचार केला, कोणीही वाईट वागलं, कोणीही देवाच्या विरुद्ध गेलं, सरळ राजाच्या तोंडावर ते जाऊन सांगायचे. त्यांच्यात ती शक्ती होती. फक्त थोड्यांना खुश करण्यासाठी ते चांगलं बोलायचे आणि जे दुर्बळ आहेत त्यांनाच वाईट बोलायचे असे नाही. पाप कोणीही करू द्या, राजाने करू द्या, रंकाने करू द्या, सगळ्यांना ते बोलायचे. आणि शेवटची गोष्ट, ते नेहमी दुःख सहन करायला तयार होते. प्रत्येक संदेश आपण जर बघितला, प्रत्येक संदेशाच्या जीवनात काही काही दुःख आलेली आहेत. त्यांना अनेक हालअपेष्टा सहन करायला लागल्या. उदाहरणार्थ इर्मयाला विहिरीत टाकण्यात आलं, त्याला गावाबाहेर काढण्यात आलं. असे अनेक
वाईट गोष्टी त्यांना सहन करायला लागल्या, पण त्यांना भीती नव्हती, त्यांनी आपले कार्य पुढे चालू ठेवले. तर या 7 कॅटेगरीमध्ये, या 7 मोजमापामध्ये जर एखादी व्यक्ती बसत असेल तर ती व्यक्ती खरा संदेष्टा होता. तर त्या अनुषंगाने आपल्याकडे बायबलमध्ये संदेष्टे आहेत. आणि तुम्ही अगोदर ऐकलं असेल, संदेष्टांचे 2 भाग आहेत, प्रमुख संदेष्टे आणि किरकोळ संदेष्टे. प्रमुख संदेष्टे आणि किरकोळ संदेष्टे ही विभागणी काही संदेष्टे महत्त्वाचे होते आणि काही महत्त्वाचे नव्हते म्हणून केले असे नाही. तर जी पुस्तकं मोठी आहेत त्यांना प्रमुख संदेष्टामध्ये घातलं गेलेलं आहे, आणि जी पुस्तकं एवढी मोठी नाही आहेत, छोटी आहेत, त्यांना किरकोळ संदेष्टामध्ये घातलं गेलेलं आहे. महत्त्वाचे सगळ्या संदेष्टांचे संदेश महत्त्वाचे होते. पुस्तकांचा मोठेपणा किंवा पुस्तक केवढं मोठं आहे किंवा केवढं छोटं आहे याच्यावरून त्यांना मेजर प्रॉफिट्स आणि मायनर प्रॉफिट्स असं त्यांचं डिवाईड केलं गेलेलं आहे. तर मेजर प्रॉफिट्समध्ये 4 आहेत, यशा आहे, इर्मया आहे, एजिकेल आहे, आणि एक तिथे मेन्शन नाही केलं लॅमेंटेशन, बुक ऑफ लॅमेंटेशन, ते सुद्धा मेजर प्रॉफिट्समध्ये आहेत. आणि मायनर प्रॉफिट्स किंवा किरकोळ संदेष्टे आमोस, होशेया, मिखा, हग्गाय, जखर्या, सफन्या यासारख्या व्यक्ती ज्या आहेत त्या छोट्या किंवा किरकोळ संदेष्टामध्ये येतात. ओके, आता आपण आपल्या पुस्तकाकडे जाऊया, एजिकेल कडे जाऊया. आता बायबलचं एखादं पुस्तक तुम्हाला समजायचं असेल तर त्या पुस्तकाचा इतिहास काय आहे, त्या पुस्तकाची संस्कृती काय आहे, त्या पुस्तकाची भाषा काय आहे ही आपल्याला समजली पाहिजे. कारण आपल्यात आणि त्यांच्यात एक अंतर आहे ज्याला कल्चरल डिस्टन्स म्हणतात, ज्यांना सांस्कृतिक एक अंतर आपल्यात आहे. त्यांची संस्कृती वेगळी होती, त्यांची भाषा वेगळी होती, त्यांची परिस्थिती वेगळी होती. आपली संस्कृती वेगळी आहे, आपली भाषा वेगळी आहे, आपली परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे जर आपल्याला त्या संदेशाची भाषा समजायची असेल किंवा त्याला काय संदेश द्यायचा असेल हे जर आपल्याला समजायचं असेल तर त्याच्यात आपण घुसलं पाहिजे, त्या परिस्थितीत घुसलं पाहिजे, त्या संस्कृतीत घुसलं पाहिजे. तर एजिकेलचा संदेश समजण्यासाठी आपल्याला त्या काळातील इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्या काळात लोकांमध्ये अडचणी होत्या आणि त्या अडचणीला उद्दिष्टून संदेश ते आपले संदेश देत होते. तर हा एजिकेल कोण होता? एजिकेल हा याजक होता. कारण त्या याजकाच्या तो स्वतःसुद्धा त्या पहिल्या दुसऱ्या अध्यायात तो मेन्शन करतो, त्याच्याविषयी तो सांगतो. तो याजक होता एक, आणि त्याच्या वडिलाचं नाव बुजी होतं, जे आपण जे एजिकेलच्या पुस्तकात पहिल्याच अध्यायात आपल्याला तो सांगतोय, स्वतःची ओळख देतोय. पहिल्या अध्यायात तो सांगतो की मी खबार नदीच्या तीरी पकडून आणलेल्या लोकात राहत होतो, तेव्हा 30व्या वर्षाच्या 4थ्या मासी पंचमीस असे झाले की आकाश दुभागून मला दिव्य दृष्टांत दिसले. आणि मग पुढे तो स्वतःविषयी माहिती देतो. ओके, तर त्याच्यावरून कळतं की त्याच्या वडिलाचं नाव बुजी होते. ओके, आता एजिकेलला देवाने कधी बोलावलं किंवा कधी त्याला हाक मारली किंवा कधी त्याला पाचारण झालं? तर पहिलं एजिकेल हा असा संदेष्टा आहे की त्याला पाचारण तो इस्रायलमध्ये असताना झाला नाही, तर त्याला पाचारण जेव्हा तो बाबिलोन देशात हद्दपारीत होता, म्हणजे परदेशात त्याला पाचारण झालेलं आहे. एजिकेलचा कॉन्टेम्पररी संदेष्टा जो आहे तो इर्मया इस्रायलात होता, त्याला इस्रायलमध्ये पाचारण झालं. आणि एजिकेल जो आहे त्याला हद्दपारीत पाचारण झालं, तो परदेशात होता तेव्हा त्याला पाचारण झालं. आता एजिकेलच्या जीवनाची कथा, त्याच्या हद्दपारीविषयी, त्याच्या बोलावण्याविषयी, त्याच्या पाचारणाविषयी त्याने जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला संपूर्ण कथा सापडून येते. तो मध्ये मध्ये सांगतो, सुरुवातीला सुद्धा अर्थात विस्तृतपणे सांगतो, आणि मध्ये मध्ये स्वतःच्या जीवनाविषयी बोलतो किंवा स्वतःच्या बाबतीत काय घडतंय, इस्रायलच्या बाबतीत काय घडतंय, यहुदाच्या बाबतीत काय घडतंय, तो पुस्तकामध्ये सांगतो. ओके, एजिकेलचं लक्ष जे आहे किंवा त्याच्या पुस्तकाचं जो केंद्रबिंदू आहे, मुख्य विषय जे आहेत ते विषय कशाविषयी आहेत? मंदिराविषयी आहेत, देवळाविषयी आहेत, याजकत्वाविषयी आहेत, यज्ञबली अर्पण करण्याविषयी आहेत आणि देवाच्या गौरवाविषयी आहेत. संपूर्ण पुस्तकात हेच विषय एजिकेल संदेशाने हाताळले गेलेले आहेत. मंदिर, देऊळ, याजक, यज्ञबली, देवाचा गौरव हे विषय त्याने हाताळले गेलेले आहेत. या पुस्तकाची तारीख काय आहे? या पुस्तकाची तारीख साधारणतः 593 ते 571 इसवीसी पूर्व 593 ते 571 या काळातील आहे.
तर साधारण जुलैच्या महिन्यात त्याने जे लिहिलेलं आहे, जो काळ सांगितलेला आहे त्या काळाप्रमाणे जुलैच्या महिन्यात 593 इसवी पूर्व 593 जुलैच्या महिन्यात त्याला पाचारण झाले. आणि शेवटचा संदेश जो आहे, जो एजेकियलला देवाने दिला, तो संदेश 571 इसवी पूर्व, आपल्याला माहीत आहे 593 पासून 571 इसवी पूर्व काळ आहे, त्याची गिनती कमी कमी होत जाते. इसवी नंतरचा काळ आहे, वाढत वाढत जाते, इसवी पूर्व कमी कमी होत जाते. त्यामुळे 593ला त्याला पाचारण झालं आणि कमी कमी होत मग 571 त्याला शेवटचा संदेश भेटला. म्हणजे एकंदरीत 20 वर्षाच्या काळात त्याने संदेश त्याचे कार्य केलं. 20 वर्षाच्या काळात. या पुस्तकाचं शीर्षक, आता साहजिकच सर्व संदेष्टे त्यांच्या पुस्तकांचं शीर्षक जे आहे ते त्यांच्या नावातून घेतलेलं आहे. त्यामुळे एजेकियल संदेश त्यांच्या पुस्तकाचं शीर्षक जे आहे ते त्याच्या नावातून घेतलेलं आहे. आणि एजेकियल या शब्दाचा अर्थ काय तुम्हाला माहीत आहे, हिब्रू लोकांची प्रत्येकांच्या नावाला एक एक अर्थ होता, असंच नाही नाव दिलं जात होतं. तर एजेकियल याचा अर्थ काय? एजेकियल म्हणजे देव मजबूत करतो, देव सामर्थ्य देतो, गॉड स्ट्रेंथन्स, देव शक्ती देतो, असं या एजेकियलच्या नावाचा अर्थ आहे. आता या पुस्तकाचा उद्देश काय आहे? ओके, या पुस्तकाचं उद्दिष्ट काय आहे? आता जर आपण एजेकियलचं पुस्तक जर बघितलं तर एजेकियलच्या पुस्तकात 3 भाग आहेत, त्याविषयी मी नंतर आणखी बोलेन. परंतु पहिला भाग जो आहे अध्याय 1 ते अध्याय 32, ह्या भागामध्ये देव इस्रायल लोकांच्या पापांविषयी नापसंती व्यक्त करतो की तुम्ही पाप केलेलं आहे. त्या पापाविषयी, इस्रायलच्या पापाविषयी देव एकदम मजबूत अशी नापसंती व्यक्त करत आहे. आणि नंतर जो भाग आहे 33 ते 48 जो भाग आहे, या 33 ते 48 अध्यायामध्ये देव त्यांना एक आशा देतो, त्यांच्या जीवनात काय काय बदल घडून येणार आहेत. म्हणजे एक प्रकार या पुस्तकांचं उद्दिष्ट हे आहे, एजेकियल पुस्तकाचं उद्देश हे आहे की तुम्ही पाप केलेला आहे, या पापांबद्दल देव तुम्हाला शिक्षा देणार आहे, परंतु तो अंत नाही आहे, तर तुम्हाला या शिक्षेबद्दल पासून तुम्हाला सुटकासुद्धा मिळणार आहे. तर आपण थोडा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. इतिहास मी तुम्हाला सांगण्या अगोदर एक जनरल तुम्हाला जस्ट माहिती देतो इतिहासाविषयी. तर हा इतिहास थोडा आपण बघूया. या इतिहास बघण्याच्या अगोदर तुम्ही थोडं त्यावेळचं इस्रायल कसं होतं ते आपल्याला माहीत करून घेणं फार गरजेचं आहे. मी तुमच्यासमोर एक नकाशा ठेवलेला आहे. या नकाशामध्ये तुम्ही बघू शकता बाबिलोनीचं साम्राज्य आहे वरती उत्तरेकडे, आणि खाली दक्षिणेकडे तुम्ही बघाल इजिप्तचं साम्राज्य आहे, आणि मध्ये इस्रायल आहे, जेरुसलेम आहे. इस्रायलचे 2 भाग झाले तुम्हाला माहीत आहे, इस्रायल आणि यहुदा. इस्रायल उत्तरेकडचं साम्राज्य, यहुदा दक्षिणेकडचं साम्राज्य. तर मध्ये इस्रायल आहे, एका बाजूला बाबिलोन आहे आणि एका बाजूला इजिप्त आहे. आता इसवी सन 600च्या सुमारास, ख्रिस्तपूर्व इसवी सन पूर्व 600च्या सुमारास बाबिलोन आणि इजिप्त हे 2 मुख्य साम्राज्य होते. आणि या 2 मुख्य साम्राज्यामध्ये एक प्रकारचं युद्ध चाललेलं. बाबिलोनाने असिरियावर, तुम्ही सिरिया बघत आहात, त्या सिरियाचं नाव असिरिया होतं. या बाबिलोनेने असिरिया राजाचा पराभव केला, आणि असिरिया राजाचा पराभव केल्यामुळे इजिप्त जे आहे ते इजिप्त बाबिलोनाविरुद्ध लढायला लागलं. कारण इजिप्तला काय होतं की बाबिलोनचं महत्त्व कमी व्हावं, आपलं साम्राज्य टिकून राहावं, म्हणून ते बाबिलोनाच्या विरुद्ध लढायला गेलं. आता एका बाजूला बाबिलोनेचं साम्राज्य, दुसऱ्या बाजूला इजिप्तचं साम्राज्य. अशा या दोन्ही साम्राज्यामध्ये हे इस्रायलचं राष्ट्र जे होतं, इस्रायल आणि यहुदाचं राष्ट्र जे होतं, ते इस्रायल आणि यहुदाचं राष्ट्र अडकून बसलेलं. तर अशा वेळेला काय झालं, इजिप्तला इस्रायलवर वर्चस्व होतं, परंतु इस्रायलने इजिप्त विरुद्ध युद्ध केलं. थोडक्यात सांगतो, इस्रायलने इजिप्त विरुद्ध युद्ध केलं. त्या युद्धामध्ये इजिप्तने इस्रायलचा नाश केला. त्यांचा राजा जोशिया राजा होता तो मारला गेला, आणि इजिप्तने त्यांचा दुसरा राजा जो होता त्याला परदेशात नेलं, आणि इजिप्तच्या फॅरोने इस्रायलमध्ये दुसरा आणखीन एक राजा तेथे बसवला.
नंतर कालांतराने जेव्हा नबुखडनेझर बाबिलोनचा राजा झाला तेव्हा इस्रायल आणि बाबिलोनमध्ये युद्ध झालं. आणि इस्रायल आणि बाबिलोनमध्ये जेव्हा युद्ध झालं तेव्हा त्या इस्रायल आणि बाबिलोनच्या युद्धामध्ये बाबिलोनाने इस्रायलचा जो राजा होता, यहुदाचा जो राजा होता, त्या राजाला बंदिवास म्हणून नेलं, त्याला हद्दपारीत नेलं. आणि त्या हद्दपारीत जी लोक नेली गेली सगळ्यांना नाही नेलं, निवडक लोकांना नबुखडनेझर या राजाने बाबिलोनीमध्ये हद्दपारीसाठी नेलं. आणि या हद्दपारीच्या जो ग्रुप होता, ज्या लोकांना नेलं त्या लोकांमध्ये एझेकिएल होता. म्हणजे साधारणतः 600 ईस्वी पूर्व 606 मध्ये त्या काळामध्ये एझेकिएल राजाबरोबर आणि इतर काही निवडक लोक होते त्यांच्याबरोबर एझेकिएल हा हद्दपारीत गेला. आणि मग तेथे हद्दपारीमध्ये त्याला देवाचं वचन प्राप्त झालं. तर याच्यामध्ये महत्त्वाचे कोण कोण आहेत? जेहोकियम आणि नबुखडनेझर यांच्यामध्ये युद्ध झाला. नबुखडनेझरने जेहोकियमला हद्दपारीत नेलं आणि त्याच्याबरोबर एझेकिएलला सुद्धा तेथे हद्दपारीत नेलं. ओके, हे सगळं मी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे. आता एझेकिएलची पार्श्वभूमी मी तुम्हाला दिली गेलेली आहे. एझेकिएलचं वैवाहिक स्थिती काय होती? एझेकिएलचं लग्न झालं होतं परंतु त्याला मुलं बाळं होती की नाही काही माहीत नाही. परंतु एझेकिएलची बायको जी आहे ती बायको नंतर मरण पावते. आता मरण पावणे ही सुद्धा देवाचीच एक कृती होती किंवा देवाला त्याच्या मार्फत एक संदेश द्यायचा होता. तो संदेश आपल्याला एझेकिएलचं पुस्तक 24वा अध्याय, तुमच्याकडे बायबल तुम्ही समोर घेऊन बसला असाल, 24वा अध्याय जर तुम्ही उघडला, या 24व्या अध्यायामध्ये त्याच्या पत्नीच्या मृत्यूविषयी सांगण्यात आलेलं आहे. आणि पत्नीचं नाव नाही घेतलं तर 15व्या ओळीपासून पुढे आहे. तेथे लिहिलं आहे, पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानवपुत्रा, पहा मी तुझ्या नेत्रात जे प्रिय, नेत्रात जे प्रिय म्हणजे त्याची बायको, नाव नाही दिलं, बायकोचं नाव नेत्रात जे प्रिय, डोळ्याला सुख देणारी, ते सपाट्यासरशी तुझपासून काढून घेतो. तरी तू शोक करणार नाही, रडणार नाहीस, अश्रू गाळणार नाहीस. त्याची बायको मरण पावते. तो लग्न झालेला होता, विवाहित होता, बायको मरण पावते, पण त्याला शोक करण्यास देव मनाई करत असे. हद्दपारीमध्ये एझेकिएलचं जीवन कसं होतं? त्याला साधारण 600 ईस्वी पूर्व 597 मध्ये हद्दपार करण्यात आलं. आणि त्याचं घर हद्दपारीत त्याचं स्वतःचं घर होतं, ते आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. एझेकिएल जेव्हा हद्दपारीत होता तेव्हा त्याला 5 वर्षानंतर देवाची हाक ऐकायला आली. एझेकिएलच्या घरात सभा व्हायची व ते लोकांस आध्यात्मिक मदत करत असेल. कारण आपण ऐकलेलं आहे की एझेकिएल हा याजक होता आणि याजकाचं कार्य हद्दपारीसुद्धा लोकांना देवाचं वचन सांगणे, लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणे हे त्याचं कार्य होतं. आणि ते आपल्याला 8वा अध्याय पहिल्या ओळीमध्ये, नंतर 14वा अध्याय पहिल्या ओळीमध्ये आणि 20वा अध्याय पहिल्या ओळीमध्ये आपल्याला तो कशा प्रकारे लोकांना किंवा त्याचं कार्य जे होतं त्याविषयी आपल्याला माहिती मिळते. ओके, आता हे सगळं ऐकल्यावर आपण एझेकिएलच्या पुस्तकाची जरा पार्श्वभूमी बघूया. ज्याने ही ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. आता प्रत्यक्ष पुस्तकाकडे जाऊन त्या पुस्तकाची भाषा जी आहे किंवा त्या पुस्तकामध्ये नक्की काय आपल्याला सांगितलं गेलेलं आहे त्याविषयी आपण थोडं बघूया. आता जेव्हा आपण एझेकिएलचे पुस्तक वाचतो तेव्हा एझेकिएलचे पुस्तक जे आहे ते वाचताना आपल्या मनात वेगवेगळ्या भावना उत्पन्न होतात. कधीकधी आपल्याला अतिशय वाचायला चांगलं वाटतं, कधीकधी आपल्या मनात घृणेची भावना निर्माण होते, तिरस्काराची भावना निर्माण होते की हे काय चाललेलं आहे, काही भाषा वापरली गेलेली आहे, तिरस्काराची भावना निर्माण होते. कधीकधी आपल्याला रिजेक्शनची भावना होत नाही, असं होऊच शकत नाही किंवा एवढं मोठं शिक्षा देऊ येऊ शकत नाही, एक नकाराची भावनासुद्धा आपल्या मनात निर्माण होते. त्यामुळे एझेकिएलचं पुस्तक वाचताना आपल्याला वेगवेगळ्या भावनेतून आपल्याला सामोरे जावे लागते. तेथे मोठे मोठे अध्याय आहेत आणि हे मोठे मोठे अध्याय, एझेकिएलच्या पुस्तकाचे अध्याय जर तुम्ही बघितले तर भरपूर मोठे मोठे अध्याय आहेत. 30 वचनांचे, 36 वचनांचे, 40 वचनांचे मोठे मोठे अध्याय आहेत. आणि ही भाषा जी आहे ती आगळीवेगळी भाषा आहे. ही एझेकिएलची भाषा आहे, ती भाषा आपल्याला इतर संदेष्ट्यांच्या पुस्तकात सापडणार नाही. एक विचित्र अशी भाषा तेथे वापरली गेलेली आहे.
विलक्षण प्रतिकात्मक कृती एजेकिएल करतो, वेगवेगळ्या कृती करतो. आता उदाहरणार्थ ती बायको मरते आणि त्याने अजिबात शोक करायचा नाही, चेहरा पाषाणासारखा ठेवायचा, विलक्षण कृती. अशा वेगवेगळ्या कृती, विलक्षण प्रतिकात्मक कृती तेथे आपल्याला सापडतात. उदाहरणार्थ एका ठिकाणी सापडते की त्याला एका हाडांच्या, मला तर वाटतं 34वा की 38वा अध्याय, त्याला हाडांच्या शुष्कभूमी त्याला दाखवण्यात येते आणि तेथे त्याला मग वेगळं काही सांगितलं जातं. तर अशा प्रकारे विलक्षण कृती, पण त्या कृतीमध्ये सुद्धा काहीतरी संदेश देवाला द्यायचा होता, म्हणून त्या प्रतिकात्मक कृती आहेत, सिम्बॉलिक ॲक्शन्स आहेत. तर प्रतिकात्मक कृती तेथे करतो आणि अतिशय सुंदर सुद्धा आहेत. काही चित्र आपल्यासमोर मांडलेले आहेत, काही प्रतिमा आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. उदाहरणार्थ वाहणाऱ्या पाण्याची प्रतिमा किंवा एखाद्या दरीची प्रतिमा, या प्रतिमा देवाची प्रतिमा जी आपल्यासमोर मांडली गेलेली आहे, सुंदर अशा प्रतिमासुद्धा आपल्यासमोर मांडले गेलेल्या आहेत. अनेकदा या पुस्तकामध्ये दोन टोकाच्या भूमिका घेतलेल्या आहेत. एका बाजूला इस्रायलच्या संपूर्ण विनाशाविषयी बोललं गेलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या उद्धाराविषयी बोलणं गेलेलं आहे, त्यांच्या तारणाविषयी बोललं गेलेलं आहे. याचे 3 भाग मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 3 भाग आहेत. पहिला भाग जो आहे तो अध्याय 1 ते 24, पहिला भाग अध्याय 1 ते 24. या 1 ते 24 अध्यायामध्ये सुरुवातीला 1 ते 3 अध्यायामध्ये त्याच्या पाचारणाविषयी आणि पहिल्या दृष्टांताविषयी बोललं गेलेलं आहे. आणि नंतर यहुदा आणि यरुशलेमने जे पाप केलेलं आहे त्या पापांविषयी देवाचं वचन त्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्या पापांविषयी त्यांची कानउघडणी पहिल्या 1 ते 24 अध्यायात करण्यात आलेला आहे. दुसरा भाग जो आहे तो 25 ते 32 अध्यायाचा. आणि 25 आणि 32 अध्याय जो आहे, हा अध्याय दुसऱ्या कुठे, ही भाषा दुसऱ्या कुठे सापडणार नाही. कारण 25 ते 32 अध्यायामध्ये अन्य देशांच्या, परराष्ट्रीयांच्या पापाविरुद्ध बोलण्यात आलेला आहे. आता इतर कोणते संदेश ते परराष्ट्रीयांच्या पापाविरुद्ध एवढं बोलत नाही, पण हा एजेकिएलच असा आहे की तो परराष्ट्रीयांच्या पापाविषयी 25 ते 32 अध्यायामध्ये 7 अध्याय तो फक्त परराष्ट्रीयांच्या पापाविरुद्ध बोलण्यात घालवतो. म्हणजे देवाला परराष्ट्रीयांच्या पापाविरुद्ध सुद्धा बोलायचं आहे, त्यांचं पापाकडे देव दुर्लक्ष करत नाही, हे येथे आपल्याला दिसून येतं. आणि तिसरा शेवटचा भाग जो आहे तो 33 ते 48 अध्याय जो आहे त्याच्यामध्ये शेवटचा भाग आहे. त्याच्यामध्ये इस्रायली लोकांविषयी आशा जी आहे ती आशा देण्यात गेलेली आहे. म्हणजे संपूर्ण काही नष्ट नाही झालं. जरी पाप केलं, जरी लोकांनी पाप केलं, जरी परराष्ट्रीयांनी पाप केलं, त्यांच्यासाठी त्यांना शिक्षा होणार आहे, परंतु त्याच्याबरोबर देव त्यांना आशासुद्धा देतो. ती आशा अध्याय 33 ते अध्याय 48 याच्यामध्ये सापडतं. परंतु हे 3 भाग जरी असे वॉटरटाईट कंपार्टमेंट नाही आहेत, प्रत्येक भागामध्ये एक विशिष्ट मॉडेल वापरलं गेलेलं आहे. आणि ते मॉडेल काय आहे की शिक्षा आणि आशा. देव शिक्षा देतो, पुन्हा आशा देतो. उदाहरणार्थ तुम्ही 8 ते 11 अध्याय, या 8 ते 11 अध्यायामध्ये शिक्षेविषयी बोललं गेलेलं आहे की इस्रायलने पाप केले, त्यांनी शिक्षा दिली जाईल. परंतु त्या शिक्षेबरोबर 11 अध्याय 14 ते 21 ओळी जी आहे, मी तिथे लिहिलेली आहे, 14 ते 21 ओळी जी आहे ती ओळी त्यांना आशा देते. त्यांना एक त्यांच्यासमोर या शिक्षेतून तुमची मुक्तता होणार आहे अशी आशा त्यांच्या मनात या 11व्या अध्यायात 14व्या ओळीत ते 21व्या ओळीमध्ये लिहिली गेली आहे. पुन्हा 16वा अध्याय शिक्षेविषयी बोलते, पण त्या 16व्या अध्यायातील ओळी 59 ते ओळी 63 आपल्याला आशेविषयी सांगते. पुन्हा 20व्या अध्यायात शिक्षेविषयी बोललं गेलेलं आहे, पण 20व्या अध्यायातील 32वी ते 44वी ओळी त्यांना आशा देते. तर या 3 भागामध्ये छोटे छोटे पोटभाग आहेत एक प्रकारचे, ज्याच्यामध्ये शिक्षेविषयी सुद्धा बोललेलं आहे आणि लोकांच्या मनात आशासुद्धा जागृत करण्यात आलेली आहे. नंतर एजेकिएलच्या पुस्तकामध्ये 3 महत्त्वाचे दृष्टांत आहेत. पहिला दृष्टांत जो आहे तो अध्याय 1 ओळी 1 ते अध्याय 3 ओळी 15 पर्यंत आहे. आणि त्या दृष्टांतामध्ये काय आहे, देवाच्या वैभवाचा दृष्टांत जो आहे तो त्यांना सांगितला गेलेला आहे. आणि त्याच्या पाठीमागे नंतर संदेष्टाचं पाचारण. तर देवाचं वैभव त्याला दिसतं आणि संदेष्टाचं पाचारण हे पहिल्या दृष्टांतामध्ये आहे. दुसरा दृष्टांत जो आहे तो अध्याय 8 ते 11 मध्ये देण्यात आलेला आहे. या 8 ते 11 मध्ये देवाचं वैभव
मंदिरातून जात आहे आणि यरुश्लेम म्हणजे संपूर्ण इस्रायल असं मानू शकतो, यरुश्लेमेला शिक्षा होते. हे दुसऱ्या दृष्टांतामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. देवाचं वैभव चाललंय मंदिरातून आणि यरुश्लेमला शिक्षा होत आहे. तिसरा जो भाग आहे तो भाग जो आहे, तिसरा दृष्टांत जो आहे तो दृष्टांत 40 ते 48 अध्यायामध्ये आहे आणि तेथे देवाचं वैभव हे मंदिरात परत येत आहे. तर हे 3 दृष्टांत, 3 विजन्स एजिकियल संदेष्टा बघत आहे आणि या 3 दृष्टांताभोवती त्याचा संपूर्ण संदेश जो आहे तो गुंफलेला आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा दृष्टांत आपण विस्तृतपणे बघणार नाही, परंतु ही एक जनरल आयडिया आहे. तुम्ही हे नोट करू शकता, तुम्ही वाचू शकता, म्हणजे तुम्हाला समजेल की काय ते दृष्टांत होते आणि त्या दृष्टांताचं उद्दिष्ट काय आहे. पहिल्या दृष्टांताचं उद्दिष्ट संदेशाला पाचारण करण्याचं, दुसऱ्या दृष्टांताचं उद्दिष्ट की लोकांना त्यांचे पाप सांगण्यासाठी की देवाने तुम्हाला सोडलेलं आहे, आता तुम्हाला शिक्षा होणार आहे, आणि तिसऱ्या दृष्टांताचं उद्दिष्ट आशेचं की वैभव पुन्हा आता परत येणार आहे मंदिरात, देव पुन्हा तुमच्याकडे येणार आहे. आता आपण जी भाषा आहे, एजिकियल संदेशाची जी भाषा आहे त्या भाषेविषयी आपण थोडं ऐकूया. आता विशिष्ट भाषेचा वापर केला गेलेला आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. आणि काही फॉर्म्युलाज ज्याला म्हणतात किंवा सूत्र मराठीत ज्याला म्हणतात, ही सूत्र फॉर्म्युलाज मुक्तपणे वापरले गेले आहेत, भरपूर वापरतो. प्रथम म्हणजे मानव पुत्रा, हा जो फॉर्म्युला आहे, हा शब्द जो आहे, हा जो वाक्यप्रयोग आहे किंवा हे जे वचन आहे ते आपल्याला 93 वेळा एजिकियल संदेशाच्या पुस्तकात सापडतं. आणि कशासाठी वापरलं गेलेलं आहे? मानव पुत्रा म्हणजे मर्त्य माणूस, हिब्रू भाषेत बेन आदाम म्हणजे मर्त्य माणूस. म्हणजे स्वतःसाठी एजिकियल मानवपुत्र किंवा देव एजिकियलला मानवपुत्रा हा शब्द वापरतो अशासाठी, हे दाखवण्यासाठी की एका बाजूला देवाचे गौरव जे आहे, देवाचं वैभव जे आहे ते अमर्त्य आहे, आणि हा जो मानवपुत्र संदेष्टा आहे जो लहान आहे, एक फक्त निर्मिती आहे, त्या संदेष्टाचं मर्त्यपणा किंवा त्या संदेष्टाचा विनाशीपणा दाखवण्यासाठी, स्वतःसाठी की मी किती छोटा आहे देवासमोर, मी मर्त्य माणूस आहे, हे दाखवण्यासाठी मानवपुत्र हा शब्द जो आहे, हा वाक्यप्रयोग जो आहे तो 93 वेळा वापरला गेलेला आहे. नंतर आणखीन एक वाक्यप्रयोग वापरला गेलेला आहे, मी परमेश्वर आहे हे तुम्हा समजेल. 54 वेळा हे वापरलं गेलेलं आहे. पुन्हा ॲक्च्युली तीच भाषा नाही, पण देव सांगतो की मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणावे, मी तुमचा परमेश्वर तुम्हाला बोलतोय. हे कशाला वापरतं? हे अनेकदा भाषणाच्या सुरुवातीला, भाषणाच्या शेवटी वापरलं आहे. कशाला? की देव स्वतःला त्याच्या कृत्याद्वारे दाखवतो. देव एखादं कृत्य करतो आणि शेवटी सांगतो की मी परमेश्वर आहे हे तुम्हाला समजावं, किंवा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणून घ्या. म्हणजे प्रत्येक कृत्यातून आणि प्रत्येक वचनातून देव हा देव आहे, त्याचं सामर्थ्य, त्याचं वैभव लोकांना कळावं म्हणून हे वचन वापरलं गेलेलं आहे, मी परमेश्वर आहे हे तुम्हा समजेल किंवा हे तुम्ही समजावं, हे तुम्ही जाणून घ्यावं. नंतर भाषा जी आहे ती न्यायालयीन, विशेष करून अध्याय 18 व अध्याय 33 याच्यामध्ये जी भाषा वापरलेली आहे ती न्यायालयीन भाषा आहे, ज्युरिडिकल भाषा आहे, किंवा दोषादोष विवंचने संबंधी भाषा आहे. म्हणजे काय? म्हणजे तेथे देव त्यांना दोष देतोय, किंवा एजिकल संदेष्टा देवाचा संदेश सांगताना त्यांना दोष देतोय आणि त्यांना स्वतःला डिफेंड करायला सांगतो, जसं कोर्टात चालतं. ही कोर्टाची भाषा जी आहे, किंवा दोष आरोप, स्वतःचं त्या दोषांचं खंडन, या बाबतीत जी भाषा आहे ती भाषा अध्याय 18 आणि अध्याय 33 जर तुम्ही वाचले तर या 2 अध्यायामध्ये तुम्हाला न्यायालयीन भाषा, कोर्टाची भाषा, दोषारोपांची भाषा याच्यामध्ये, उदाहरणार्थ अध्याय 18 मध्ये तुम्ही असं सांगाल की बापाने द्राक्ष खाल्ल्याने मुलांचे दात आंबट झाले, मग त्याच्यावरून पुढे एजिकल त्यांना दोष देतो की त्यामुळे नाही, तर तुम्ही मिस्टेक केलेलं आहे, तुम्ही चुकी केलेलं म्हणून तुमच्या विरुद्ध हे घडत आहे. तर अशा प्रकारे कोर्टाची भाषा जी आहे, दोषारोपांची भाषा आहे, न्यायालयीन भाषा आहे, ज्युरिडिकल लँग्वेज जी आहे ती अध्याय 18 आणि अध्याय 33 मध्ये वापरलेली आहे. आपल्या संदेशाला, प्रवक्त्याला वादविवाद खूप आवडतात, मतभेद खूप आवडतात. तो लोकांचे काही शब्द घेतो आणि त्या शब्दावरून त्या शब्दांचं खंडन करतो. आणि जरूर आपण माहीत आहे ना, आपल्याला कोणाशी भांडण करायचं असेल तर भांडण करण्यासाठी आपण त्यांनी काय बोललेलं आहे ते बोलतो आणि त्याचं खंडन करत असतो. त्याचप्रमाणे हा संदेष्टा जो आहे लोकांचं एखादं वचन घेतो
आणि त्या वचनाविरुद्ध लोकांना संदेश देतो. उदाहरणार्थ जर आपण 12वा अध्याय बघितला, वचन 21 ते 27 बघितलं, तर या वचन 21 ते 27 मध्ये आपल्याला आढळून येईल. पुढे तुम्ही वचन 18वा अध्याय, नंतर वचन 1 ते 4 मध्ये, 20वा अध्याय 32वं वचन, 28वा अध्याय 2रं वचन, 33वा अध्याय 11वं वचन, अध्याय 17वा, अध्याय 20वा, अध्याय 23वा, नंतर अध्याय 37वा 11वं वचन. हे वचनं आणि ही जर तुम्ही अध्याय वाचली तर तेथे तुम्हाला एजिकेल एक प्रकारे लोकांना खाली पाडतोय किंवा भांडण करतोय, त्यांच्याशी वादविवाद करतोय असं आपल्याला तेथे दिसून येईल. आणि नंतर आपल्या संदेशाला दाखले आणि रूपके वापरायला खूप आवडतात. अनेक दाखले त्याने वापरले आहेत. उदाहरणार्थ जर तुम्ही 15वा अध्याय वाचला, 16वा अध्याय वाचला, 17वा अध्याय वाचला, 19वा अध्याय वाचला, 23वा अध्याय वाचला, 29वा अध्याय वाचला, 31वा अध्याय वाचला, हे जर तुम्ही अध्याय वाचले तर तेथे अनेक रूपकं वापरले गेलेले आहेत, अनेक दाखले तेथे वापरले गेलेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हे अध्याय जस्ट नजर टाकू शकता, किंवा जी वचनं अगोदर मी सांगतो व्हिडिओ पॉज करून ती वचनं तुम्ही बघू शकता आणि पूर्ण अभ्यास तुम्ही करू शकता. नंतर प्रतिकात्मक कृती जी म्हणतात, सिम्बॉलिक ॲक्शन जी म्हणतात, ती सिम्बॉलिक ॲक्शन एजिकेलमध्ये आपल्याला भरपूर आढळते. अर्थात एजिकेल वचन सांगतो, शब्द सांगतो, पण आपल्याला माहीत आहे ना की कृती ही शब्दांपेक्षा अधिक प्रभावी असते. तर आपल्या शब्दांना वजन देण्यासाठी तो कृतीची वापर करतो. अनेक कृत्या तो करत असतो. एक मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली, त्याची बायको मेल्यावर तो एकदम पाषाणासारखा राहतो. अशा कृतीद्वारे तो आपला संदेश लोकांना सांगत आहे. नंतर एजिकेल जो आहे तो मिथकांचा वापर करतो. अध्याय 28वा जर तुम्ही ऐकला तर तेथे मिथकं म्हणजे ज्याला आपण मॅथॉलॉजी म्हणतो, मिथकं जी आहेत ती मिथकं तेथे वापरतो. 28व्या अध्यायामध्ये प्रथम पुरुष किंवा नंदनवनाची बाग त्यांची मिथके वापरतो. अध्याय 21मध्ये परमेश्वराची तीक्ष्ण तलवार, इरा ज्याला म्हणतात, ती आपण अध्याय 21मध्ये तेथे वापरली गेलेली आहे. नंतर अनेक प्रतिमा व अनेक अलंकार तो वापरत आहे. स्वतःच्या पत्नी सहचारणीचा तो अलंकार वापरतो आहे अध्याय 16 आणि 23मध्ये. त्याद्वारे असं दाखवत आहे की देव आणि माणसामध्ये, जसं पती आणि पत्नीमध्ये नातं असतं, देव आणि माणसामध्ये नातं आहे. नंतर पाण्याचं जे प्रतीक आहे ते अनेकदा वापरलं गेलेलं आहे, अतिशय प्रभावीपणे वापरले. तुम्ही वाचू शकता. तुम्ही अध्याय 19वा वाचा, अध्याय 31वा वाचा, अध्याय 4 ओळ्या 9 ते 17 वाचा, अध्याय 43 ओळी 2 वाचा, अध्याय 36 ओळी 25 वाचा, अध्याय 47 वाचा. त्याच्यामध्ये पाण्याचं जे प्रतीक आहे, अलंकार आहे, तो वापरला गेलेला आहे. आणि विशेष करून अध्याय 47 आहे, 36 आहे, अनेकदा देऊळ माता आणि अध्याय 4 जो आहे, देऊळ माता बाप्तिस्म्याचं उदाहरण किंवा बाप्तिस्म्याचं एक पूर्व वचन म्हणून यांचा वापर करते. आणि बाप्तिस्म्याची जी आपली उपासना आहे त्याच्यामध्ये या अध्यायांचा वापर केला जातो. बाप्तिस्म्याचं पाणी शुद्ध करणारं पाणी, खळखळणारं वाहणारं पाणी, जीवन देणारं पाणी, अशा प्रतिमा तेथे वापरण्यात आलेल्या आहेत. तर ही आपण एजिकेलच्या पुस्तकाविषयी एक जनरल भाषा आपण वापरली. आता मी एजिकेलच्या पुस्तकात डायरेक्ट जाऊ शकत नाही, कारण जर आपण एजिकेलच्या पुस्तकात डायरेक्ट गेलो तर आपला वेळ खूप जाणार आहे आणि ते एक 15 दिवसाचं ते कोर्स असतो, ते आपलं वापरणं एवढं शक्य नाही आहे. परंतु मी तुमच्यासमोर आता 2-3 व्हिडिओज अपलोड करत आहे, 2-3 व्हिडिओज मी तुम्हाला दाखवत आहे. ते व्हिडिओ याचाच भाग असतील. हा टॉक संपल्यावर ते 3 व्हिडिओज, त्याच्यामध्ये संपूर्ण एजिकेलचं पुस्तक टप्प्याटप्प्याने स्पष्ट केलं गेलेलं आहे. मी व्हिडिओज नंतर अपलोड करीन. हे व्हिडिओज तुम्ही बघू शकता, इंग्रजीमध्ये आहेत, पण समजणं थोडं सोपं आहे. पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, अशा प्रकारे हे व्हिडिओज दाखवले गेलेले आहेत. ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता आणि जेणेकरून तुम्हाला एक जनरल लुक जी आहे किंवा एक कल्पना जी आहे ती कल्पना तुम्हाला एजिकेलच्या पुस्तकाविषयी तुम्हाला मिळेल. आणखी काही तुम्हाला प्रश्न असतील, काय माहिती हवी असेल, तुम्ही मला फोन करून विचारू शकता. आणि हे पुस्तक वाचल्यावरच तुम्हाला समजेल. या बॅकग्राऊंडने तुम्ही हे पुस्तक वाचा,
जेणेकरून तुम्हाला एजिकेलविषयी अधिक माहिती तुम्हाला मिळेल. तर आता तुम्ही व्हिडिओज जे अपलोड करत आहोत ते व्हिडिओज तुम्ही बघा आणि एजिकलच्या पुस्तकाविषयी अधिकाधिक माहिती मिळवा. थँक्यू. गॉड ब्लेस यू. The book of the prophet Ezekiel. Ezekiel was a priest who had been living in Jerusalem during the first Babylonian attack on the city. And they spared the city, but they took a first wave of Israelite prisoners and hauled them off into exile, and Ezekiel was among them. So the book begins 5 years after all that, and Ezekiel is sitting on the bank of an irrigation canal near his Israelite refugee camp, and it's his 30th birthday, no less, the year that he would have been installed as a priest in Jerusalem. And then all of a sudden, Ezekiel has this vision. He sees a storm cloud approaching, and then inside the cloud are 4 strange creatures that have wings outstretched and touching each other. And these creatures each had 4 faces. And then he saw 4 wheels, one by each creature. And then he saw that the wings of the creatures were supporting this dazzling platform, and then on that platform is a throne, and then sitting on that throne is this human-like creature, glowing and shrouded in fire. And then all of a sudden Ezekiel realizes what he's seeing. He calls it the appearance of the likeness of the glory of the Lord. It's God riding his royal throne chariot. Now the word glory, in Hebrew it's kavod. It means heavy or significant. The biblical authors use this word to describe the physical appearance and manifestation of God's significance when he shows up in person. These images in the vision, they're very similar to what happened when God appeared on Mount Sinai in the book of Exodus. And it's also very similar to the depictions of God's presence over the Ark of the Covenant. And that's actually the most shocking thing about Ezekiel's vision. What is God's glory doing in Babylon? It's supposed to be above the Ark of the Covenant, in the temple in Jerusalem. And so the first section of the book opens to explore that question as Ezekiel begins to accuse Israel of rebellion. So God first speaks to Ezekiel from the throne chariot, and he commissions him as a prophet. Ezekiel is to accuse Israel of breaking their covenant agreement with God in a couple ways. Israel has given their allegiance to other gods and has been worshiping idols, and this has all led to rampant social injustice and violence. And so as a result, God appoints Ezekiel to warn the people. The first Babylonian attack that took Ezekiel into exile is going to be matched by another, and Jerusalem, its temple, all face imminent destruction. So Ezekiel uses words and more to get his message across. He also performs sign acts. These were a form of street theater. Ezekiel would go out in public and start behaving in these really bizarre ways that were like parables of his prophetic message. So he was supposed to build a tiny model of Jerusalem and then stage an attack on it. Or he was to shave off all of his hair and then chop it up with a sword. Or the most extreme, he was to play the role of the scapegoat on the Day of Atonement. And he would lay on his side for over a year, eating food cooked over poop, as a sign of the nasty food that people will have to eat during the siege of Jerusalem. And perhaps the most disheartening thing of all is the bad news God gave Ezekiel that no one was going to listen to him. Israel would reject him because of their rebellious and hard heart. And this recalls Moses' description of the people after the wilderness rebellions, when he predicted that exile would one day happen, and Ezekiel had the unfortunate privilege of seeing it all come to pass. And so a dismayed Ezekiel, he begins to perform his task. And after about a year, he has another vision. This one is about the temple. He goes on this virtual tour of the temple, and he sees what's happening there in his absence, and it is not good. In the outer courtyard in front of the temple, he sees this large idol statue. And then he sees the elders of Israel worshiping other gods, both outside and inside the temple. And then he sees the women of Israel. They're worshiping a Babylonian god named Tammuz. And the vision ends with God's glorious throne chariot moving up and away from the temple. It's leaving, going east, headed towards Babylon. And so in chapter 11, we come to see why and how God's glory appeared to Ezekiel there in Babylon. Israel's idolatry and their covenant violations, it's become so blatant and offensive that God has left his temple. They've driven him away, and he consigns it to destruction.
But God hasn't abandoned his people. Rather, he goes into exile with them. And so at the end of this vision in chapter 11, God promises that he will return a remnant of Israel back to the land, and he'll transform them by removing their heart of stone and giving them a new, soft heart of flesh, so that they can love and truly follow their God after all. This is a small glimmer of hope, and it's quickly submerged under the reality of the imminent destruction. But chapter 11, it's a key transition, and it helps us understand how the rest of the book has been designed. So the next 3 sections are all announcements of God's judgment, first on Israel, then on the nations around Israel, and then on Jerusalem itself. But then after that, the hopeful conclusion of chapter 11 gets developed in the final 3 sections of the book. First, hope for Israel, then for the nations, and then for all creation. Chapters 12 through 24 focus on God's judgment coming to Israel. And this is a diverse collection of poems and essays. And here Ezekiel shows his fondness for parable and allegory. So he depicts Israel as a burnt, useless stick, or as a rebellious wife, or as a dangerous, raging lion that gets captured, or as 2 promiscuous sisters. These are all depictions of Israel's senseless rebellion and idolatry that results in their ruin. In this section, Ezekiel also acts like a lawyer. He begins arguing the case that, first of all, Jerusalem's destruction is truly deserved after centuries of covenant violation, and that even if the most righteous people in the world, like Noah or Daniel or Job, were alive and praying for God to spare Israel, God would not accept their prayers. It's far too late. And so God's goodness actually demands that he bring justice on this generation of Israel. The exile has become inevitable. They've reached the point of no return. Following this, Ezekiel focuses first on the nations immediately around Israel, and then on the 2 most powerful states in the region, Egypt and then Tyre. Israel has allied with these nations and adopted their gods and their idols, and so God accuses the kings of Tyre and Egypt for arrogantly viewing themselves as gods who get to define right and wrong on their own terms. And God holds these kings accountable for their pride, and he announces that he will use Babylon to bring them down. They will face God's justice along with everybody else. Following these really intense sections is a short story in chapter 33. Ezekiel's met by a refugee who's just arrived from Jerusalem, and he gives him the report that Babylon has attacked the city of Jerusalem, that the city has fallen, and the temple is destroyed. Ezekiel's grim warnings have become a reality. But remember, the end of chapter 11, that's not the end of the story. And so in the next video, we'll explore Ezekiel's profound vision of hope. But for now, that's the first half of the book of Ezekiel. The book of the prophet Ezekiel. In the first video, we were introduced to Ezekiel the priest, and he's sitting among the exiles in Babylon. And he's confronted by the awesome glory of God's temple presence, but it's appearing to him in Babylon. And then Ezekiel discovers why. It's because of Israel's idolatry and injustice that has compelled God to abandon his own temple. And while there is still hope for the future, the book went on to develop Ezekiel's message of divine judgment, first for Israel and then for the nations around Israel. And then a key moment happened in chapter 33. Ezekiel receives a report that the Babylonian siege of Jerusalem is over because the city has fallen. The temple is destroyed. Ezekiel's grim words of warning came true. The exile was the most horrendous catastrophe that ever happened to Israel, and it raised the big questions of whether God was done with Israel for good. But remember, at the end of chapter 11, God promised that there was still a future beyond exile for Israel. And so the rest of the book is designed to explore Ezekiel's vision of hope, first for Israel, then for the nations, and then for all of creation. The hope for Israel begins with God promising to raise up a new David, a future messianic king, who's going to be the kind of leader that Israel needed but never got. And this new Israel, who's going to come under the messianic king's rule, is going to be a transformed people. God's going to deal with the heart of their problem of rebellion by giving them new hearts. It's just like Moses promised at the end of the book of Deuteronomy. God says he's going to remove their hard hearts and send his spirit into his people to give them new, soft hearts that can love and obey their God. And this idea gets developed in the next strange vision. Ezekiel sees a huge valley filled up with dry human bones and skeletons, and God tells him that it's an image, a metaphor for Israel's spiritual
spiritual state. So their rebellion against God, it resulted in exile and the literal death of many people, but it was also a metaphorical death of their covenant relationship. And God tells Ezekiel that his spirit is coming to bring his people back to life. And so this wind comes, and it causes all of the bones to stand up, and it fills them with breath and life, and then skin grows over the bones, and then all of a sudden Ezekiel sees all of these new humans standing in front of him. Now this vision, it's recalling the story about the creation of humans in Genesis chapter 2, where God made humans out of dirt and divine breath. And so Israel and all humanity have rebelled, resulting in death. And so the only hope is that God would perform a new act of creation and remake humans in such a way that they can truly live in a relationship of love with God and with each other. And so after God is going to deal with the evil that's in the hearts of his own people, some questions still remain unresolved. Like, what about the evil that's still rampant out there among the nations? And what about the future of God's dwelling place in the temple? And this is what the final 2 sections of the book are about. So first come chapters 38 and 39, and they promise God's final defeat of evil among the nations, which gets personified by a ruler who's named Gog from the land of Magog. Now, this name is derived from a genealogy of ancient kingdoms and lands from Genesis chapter 10, and it referred to powerful nations from the distant past. And so Ezekiel picks up this ancient biblical name as an image of any and all violent kingdoms. And so we find that Gog gets allied with 7 nations that come from all 4 directions of the compass, is clearly an image that represents all of the nations. And this also helps us understand why Ezekiel describes Gog with images that he used earlier in the book to describe the king of Tyre and the king of Egypt, Pharaoh. For Ezekiel, Gog is an amalgam of all of the worst, most violent people in the Bible. Gog is the archetype of human rebellion against God. The basic story in these chapters is that Gog resists God's plan to restore his people. And so just like Pharaoh in the Exodus story, Gog comes to destroy the people. But God unleashes his justice on Gog, and it's in a flurry of scenes that don't actually make very good literal sense if you read them in sequence. Because first, Gog and his armies are consumed by an earthquake, but then they're consumed by fire 2 different times, and then after that, God comes and strikes Gog and his army down in the fields where they lay unburied for months. It's clear that these scenes are full of symbol and imagery. Ezekiel has pulled out his entire poetic tool set here to describe how God is determined to finally defeat human evil that has ruined his world. And it's so that he can pave the way for a new creation. And so once evil is finally dealt with among the nations, the last section of the book describes how God's presence is going to one day return to his people and his temple to bring cosmic restoration. So Ezekiel first gets this long, elaborate vision of a new temple and a new city. He's given this heavenly tour guide who shows him around the new temple complex, and it's much larger and more majestic than even Solomon's temple. There's a new altar, new priests, a whole new system of worship. And then after this elaborate tour, God's glorious throne chariot that he saw back in his first vision comes back, and it enters the new temple. Now, the meaning of these temple visions has been the source of debate for a long, long time. So some Christian and Jewish readers believe that this vision will be fulfilled literally one day, and that these chapters offer the actual blueprints of the new temple that will be built when the Messiah returns and brings God's kingdom. But many other Jewish and Christian readers think that this vision, like all of Ezekiel's other visions, is full of symbols, and they depict the reality of God's presence returning to his people in the Messianic kingdom, but not necessarily in the form of an actual building. Whichever view you take, it's important that Ezekiel never calls the city Jerusalem, and chapters 47 and 48 show why. Ezekiel sees this tiny stream pouring out of the temple threshold and steps, and then it quickly becomes this raging river, and then it flows out of the temple and the city into the desert, into one of the most desolate places on planet Earth, the Dead Sea Valley. And then that river, it leaves behind it a trail of trees and life, and then the Dead Sea gets transformed into a living sea that's teeming with plants and animals. All of this imagery comes from the Garden of Eden in Genesis chapters 1 and 2. And we see just how cosmic Ezekiel's vision really is. God's plan has always been to restore all humanity and all creation back to his life-giving presence. And so the book ends with the name of this garden city. The Lord is there.
And so Ezekiel's visions come to a close, full of hope for a new future, new humans living in a new world that's animated by God's life-giving spirit. It's a world permeated with God's love and justice. And that's what the book of Ezekiel is all about.